तुम्ही कोल्हापुरातील हे शिव मंदिर पाहिलं आहे का, जेथे शिवपिंडीच्या शेजारून नैसर्गिकरित्या पाणी येतं आणि पाण्याने शिवपिंडीचा सतत अभिषेक होत राहतो। नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत जैताळ फाट्याजवळ असणाऱ्या भीमाशंकर महादेव मंदिराला भेट देण्यासाठी। हे महादेव मंदिर एक वैशिष्ट्याने ओळखलं जातं। इथे येण्यासाठी आपल्याला कोल्हापूरहून कळंबा ते जैताळ फाटा इथून आपल्याला उजव्या साईडला वळण घ्यावे लागते। इथून कच्चा रस्ता लागतो आणि खाली आल्यानंतर आपल्याला एक सुंदर असं तळ्याच्या समोर असणारं महादेव मंदिर पाहायला मिळतं। मंदिर एकदम साधं सिंपल आहे। श्रावणामध्ये इथं खूप गर्दी होते। मंदिरात आत आल्यानंतर आपल्याला गणरायाचं दर्शन घडतं। तसेच खाली 4 पायऱ्या उतरून गेल्यानंतर आपल्याला महादेवाच्या पिंडीच्या जवळ आपल्याला जाता येतं। तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की पाणी पिंडीच्या कडून वर येतं आणि महादेवाच्या पिंडीला अभिषेक घालून हे पुढे तळ्यामध्ये जातं। हा चमत्कार कोल्हापूरमध्ये होणारे असे एकमेव कोल्हापुरातील हे मंदिर आहे। हे दृश्य पाहण्यासाठी आणि महादेवाचे दर्शन घेण्यासाठी अनेक भाविक इथे येतात। श्रावण महिना, महाशिवरात्री कोणताही दिवस असो, महादेवाच्या दर्शनासाठी येथे भाविक मोठ्या श्रद्धेने येत असतात। हिरवाईने वेढलेले हे मंदिर भक्तांना मन शांती आणि अध्यात्माचा सुंदर अनुभव देतं। सकाळची आरती, घंटानाद आणि ओम नमः शिवायच्या जयघोषात संपूर्ण परिसर भक्तिमय करून टाकतो। मंदिरालगत असलेलं हे छोटंसं तळं, हिरवागार परिसर या ठिकाणच्या सौंदर्यात आणखी भर घालतं। शांतता, निसर्ग आणि भक्ती यांचा सुंदर संगम अनुभवायचा असेल तर या पवित्र स्थळाला एकदा नक्की भेट द्या। आणि इथे तुम्ही फोटोशूट सुद्धा करू शकता। मित्रांनो, ही माहिती आपल्याला माहित होती का? या ठिकाणाबद्दल तुम्ही पहिल्यांदाच ऐकत असाल तर या ठिकाणाला नक्की भेट द्या आणि चॅनलला फॉलो करायला विसरू नका।